नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत इडली, सांबार, तिळाची चटणी कशी बनवायची ते पाहिले होते। आज आपण त्याच इडलीच्या उरलेल्या बॅटरपासून म्हणजेच फक्त 2 वाट्या बॅटर वापरून गुजरातचा प्रसिद्ध अस्सल बडोदा स्टाईल व्हाईट ढोकळा म्हणजेच ईधळा बनवणार आहोत। यामध्ये परफेक्ट आंबटपणासाठी निंबू सत्व आणि मऊ जाडीसाठी खाण्याचा सोडा वापरून हा ढोकळा कसा बनवायचा हे आपण पाहूया। मस्त स्पंजी हा ढोकळा होतो आणि विशेष म्हणजे यावरती खायचे तेल लावून हा ढोकळा खाल्ला जातो। चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया। प्लेटमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 आल्याचे तुकडे घेतले। मिक्सरमध्ये आल्याचे तुकडे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर आपले इडलीचे बॅटर रात्रभर चांगले झाकून आंबवण्यासाठी ठेवले होते। पीठ छान फुगून वर आलेले आहे, अगदी कापसासारखे मऊ आणि हलके झालेले आहे। तर यातलेच आपल्याला 2 वाट्या बॅटर या पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। ह्या वाट्या म्हणजे आपला जो टिफिनचा डबा असतो तो डबा घेतलेला आहे। एक डबा बॅटर आपल्या इडलीच्या प्लेटमध्ये व्यवस्थित बसते। आपल्या व्हाईट ढोकळ्याला लागणारे साहित्य पाहूया। लाल तिखट चमच्याच्या टोकावर येईल एवढं निंबू सत्व घेतलेलं आहे किंवा याला सायट्रिक ॲसिडही म्हणतात। मीठ, खायचे तेल आणि आले मिरचीची पेस्ट आणि इथे मिरेपूड आवर्जून घ्यायची आहे। यामुळेच आपल्या या व्हाईट ढोकळ्याला चव येते। चमच्याच्या टोकावर येईल एवढं आपण निंबू सत्व घेतलेलं आहे, हे वाटीमध्ये टाकून घ्यायचं आणि 2 चमचे पाणी टाकून हे निंबू सत्व पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचं आहे। आपण यात निंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड वापरत आहोत, त्याचे प्रमाण अगदी बेताचे ठेवावे। जास्त झाले तर ढोकळा आंबट होईल आणि कमी झाले तर तो सोड्यासोबत त्याची प्रक्रिया नीट होणार नाही। ढोकळ्याचे जे पात्र आहे त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेणे गरजेचे आहे। त्यामुळे ढोकळा ताटाला चिकटत नाही आणि सहज बाहेर येतो। ज्या बॅटरने इडल्या बनवल्या तेच बॅटर आपण इथे घेतलेले आहे। बॅटर पडीने वरून खाली सोडले तेव्हा ते एका रेषेत सलग खाली पडले पाहिजे, म्हणजे योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले बॅटर आहे असे समजावे। त्यानंतर बॅटरमध्ये निंबू सत्व विरघळलेलं पाणी टाकून घेतलं। 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आले मिरचीची पेस्ट टाकून घेतली। त्यानंतर आपण 2 पळ्या तेल टाकत आहोत, ज्यामुळे आपला व्हाईट ढोकळा आतून अगदी मऊ लुसलुशीत होईल आणि खाताना घशात अजिबात अडकणार नाही आणि कोरडाही होणार नाही। आता टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं। इथे 1/4 चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, तो टाकून घेतला। त्यावरती 1 चमचा आपल्याला पाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा ढोकळ्यामध्ये एकाच दिशेने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तर खाण्याचा सोडा नेहमी सर्व तयारी झाल्यावर म्हणजेच ढोकळा स्टीम म्हणजेच वाफायला ठेवण्याच्या अगदी शेवटी टाकायचा आहे। सोडा टाकल्यावर बॅटर एकाच दिशेने हलके फेटायचे आहे, जास्त फेटल्यावर हवा निघून जाईल आणि ढोकळा फुगणार नाही। हा ढोकळा आपल्या पिवळ्या ढोकळ्यासारखा जाड नसतो। ताटात बॅटर ओतताना त्याची जाडी साधारण 0.5 सेंटीमीटर म्हणजेच अर्धा सेंटीमीटर किंवा पाऊण सेंटीमीटर असावी। बोटाच्या पेराचा विचार केला तर नखाच्या जाडी इतके किंवा त्यापेक्षा जास्त पीठ ओतावे, कारण ढोकळा शिजल्यानंतर आणखीन फुगतो। जर पीठ जास्त ओतले तर त्याला शिजायलाही वेळ लागेल आणि आतून कच्चाही तो ढोकळा राहू शकतो। ढोकळा प्लेटमधील ढोकळ्याचं बॅटर आपण छान सेट करून घेतलं। त्यानंतर त्यावरती मस्त काळे मिरेपूड भरपूर प्रमाणात भुरभरून घ्यायची। काळे मिरेपूड आणि जे आपण आले मिरचीची पेस्ट टाकली त्यामुळेच याला खरी चव येते। मिरेपूड टाकून झाल्यानंतर लगेच आपल्याला यावरती लाल तिखट भुरभरून घ्यायचं आहे। यामुळे आपला ढोकळा दिसायलाही चांगला लागतो आणि चवही चांगली येते। इथे आपण स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। लगेच आपल्याला ह्या ज्या ढोकळ्याच्या प्लेट आहे या स्टीमरमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत। एकावर एक अशा 2 प्लेट मी इथे ठेवून घेतलेल्या आहे। लगेच या व्हाईट ढोकळ्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम ते हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। ढोकळा शिजून 12 मिनटं पूर्ण झाले। झाकण उघडून पाहू आणि ढोकळ्यामध्ये आपण चाकू असा घालून पाहू। आपल्या चाकूच्या टोकाला काहीच चिकटले नाही, म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे। तसाच तो 5 मिनिट झाकून ठेवला। त्यानंतर पुन्हा त्या प्लेट बाहेर काढल्या। इथे आपला बडोदा स्टाईल ईधळा तयार झालेला आहे। आता या ढोकळ्यावरती आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचे खायचे तेल टाकायचे आहे।
आणि हाताने सर्व ढोकळ्यावर हे पसरवून घ्यायचे आहे। त्यानंतर चाकूने आपल्या या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहे आणि हव्या त्या आकाराचे याचे काप म्हणजेच वड्या पाडून घ्यायच्या आहे। ह्या वड्या खायला अगदी हलक्या आणि मऊ लुसलुशीत लागतात। एकदा या प्रकारचा ईधळा म्हणजेच हा व्हाईट ढोकळा करून पहा, चवीला हा खूप छान लागतो। आपल्या घरी जो पातळ चमचा किंवा सराटा असतो त्याने हे ढोकळ्याचे काप चांगले मोकळे करून घ्यायचे। लगेच हे काप मोकळे होतात आणि खाली तेल लावल्यामुळे पटकन हे सुटून येतात। बडोद्याचा ओरिजिनल व्हाईट ढोकळा आपल्या नेहमीच्या पिवळ्या ढोकळ्यासारखा जाड किंवा स्पंजसारखा फुगीर नसतो, तो काहीसा पातळ असतो जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। हा ढोकळा तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, पण हा सहसा आपला जे खायचं तेल असते त्याच्याचबरोबर खाल्ला जातो। तसेच चहाबरोबरही हा नाश्ता केला जातो। ह्या बडोदा स्टाईल ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उरलेल्या बॅटरपासून हा बेत नक्की करून पहा। धन्यवाद।